नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। तर महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदमयी ठरताना दिसत आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून 5 महत्त्वाच्या अशा योजनांच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे। या योजनांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान 50 ते 60 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे नवीन वर्षाचा पहिला आठवडा हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष राहणार आहे। तर चला मग शेतकरी मित्रांनो, कोणत्या या महत्त्वाच्या योजना सरकारने सत्तेत आल्यावर देणार हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पहिली योजना ही शेतकऱ्यांसाठी येते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना। तर पहा, या योजनेची सुरुवात ही राज्य सरकारने 2017 मध्ये केली होती। त्यावेळी राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती। मात्र सॉफ्टवेअर मध्ये आलेल्या त्रुटीमुळे 6,56,000 शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याची घोषणा केली होती। ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाची ठरताना दिसत आहे। मग या सगळ्या गोष्टीवरून असं समजून येतं की आता जर महायुतीचं सरकार हे सत्तेवर आलंय आणि घोषणाही केली आहे की कर्जमाफी देणार, तर असं वाटतंय की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते। तर ह्याच्या पुढची आणि दुसरी शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वाची योजना आहे ती योजना आहे पंजाबराव देशमुख व्याजची सवलत योजना। तर पहा मित्रांनो, शेतकऱ्यावरील जे पीक कर्जाचा बोजा कमी व्हावा यासाठी ही योजना फायद्याची ठरली आहे। या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज वेळेत परतफेड करत असलेल्या शेतकऱ्यांना 3% व्याज सवलत इतके अनुदान दिले जाते। चालू वर्षासाठी या योजनेवर 72 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। या निधीतून शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा लाभ दिला जाणार आहे। तर पहा, याच्या पुढची आणि महत्त्वाची अशी तिसरी जी योजना आहे ती आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना। तर पहा, 2019 मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या जे राज्यातील शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचे अनुदान देण्यात आले होते। आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5,190 कोटी रुपयांचे व्याज हे जमा केले आहेत। उर्वरित पात्र शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। ही योजना शेतकऱ्यांमध्ये नियमित कर्जफेडीची सवय लावण्यास मदत करणार आहे। तर याच्या पुढची जी अति महत्त्वाची आणि पिकाबाबतची योजना आहे ती म्हणजे पीक विमा योजना। तर पहा, 2024च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील 1,70,00,000 शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता। तसेच रब्बी हंगामामध्ये 66 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। हा आकडा खूप जास्त असून यातून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत जागरूकता वाढताना दिसून येत आहे। मागील वर्षी या योजनेसाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती आणि चालू वर्षी ही रक्कम वाढवून 52,000 कोटी रुपये इतकी केली आहे। या सर्व योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असताना दिसत आहे। तर बघा, महायुतीचं सरकार आपल्याला किती महत्त्वाचं आहे आणि किती आपल्याला आर्थिक मदत करणार आहे। आर्थिक मदतीचा उपयोग करून शेतकरी आधुनिक शेती पद्धती अवलंब करू शकतात, तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार व त्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होऊ शकेल। तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या या योजना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतील। या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल व त्यांचा आत्मविश्वास वाढेल। नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळणारी ही भेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदी देणारी ठरेल। तर मित्रांनो, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया असाच एका नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।